की तुम्ही पोलीस आहात, तुम्हाला चालतं का यूट्यूब वगैरे असं चालवायला वगैरे, तर चालतं का नाही चालणार. म्हणजे आम्ही ड्युटीची इन्फॉर्मेशन तर नाही देत ना यूट्यूबला. हाय हॅलो नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी स्वाती. तर मी तुमच्यासोबत शेअर करते मी ड्युटी नंतरचं शेड्यूल तर तुमच्यासोबत शेअर केलं. तर ड्युटी आधीचं मी तुम्हाला रुटीन शेअर करते माझं, की माझी आज नाईट आहे, मला नाईटला जायचं आहे आणि आता किती 1.5 तास बाकी आहे मला जाण्यासाठी ड्युटीला. तर म्हटलं चला आपण ब्लॉग पण शूट करूया, म्हणजे कसं की कामं पण होतील, ब्लॉग पण होईल आणि तुमच्यासोबत माझं रुटीन पण शेअर होईल, की ड्युटीच्या आधी काय धावपळ असते, किती काय काय कामं असतात आपण करतो. तर चला ब्लॉग पूर्ण बघा. सर्वात आधी कणिक भिजवून घेते, म्हणजे कणिक भिजेपर्यंत माझी भाजी होईल. तर सर्वात आधी मी कणिक भिजवते. तीन चपात्या आणि थोडीशी भाजी करायला एवढा वेळ जातो ना की खूपच. आता सवय झाली, पहिल्यापेक्षा चांगलीच झाली, म्हणून कामं पटापट आवडतात. नाही तर आधी लय वेळ लागायचा, पण आता काही नाही. कणिक तर भिजवून घेतली, मग म्हटलं भाजी काय बनवू, तर मग ठरवलं की आलूचीच भाजी बनवू, कारण ती फटाफट होते आणि पटकन पण होते, तिला काही जास्त टाईम पण नाही लागत आणि माझ्याकडे ऑप्शन पण नव्हता, आलूच होता, त्याच्यामुळे आलूचीच भाजी बनवायची आणि पटापट भाजी बनवते. नंतर चपात्या करते. भाजी टाकून दिली ना मग ती शिजेपर्यंत चपात्या होऊन जातात, म्हणजे माझे कामं पटकन होतील. आता तसं आधी ना मला नाईट ड्युटी खूप आवडायची, खूप आवडायची, आणि आता असं झालं आहे की मला डे ड्युटीच आवडते. रात्रीची आपल्या घरची झोप खूप चांगली आणि त्याच्यामुळे आवडते. नाईट ड्युटी नाही आवडत. आता करून थकल्यासारखं झालं, तेच ते त्याच्यामुळे. आणि आज तर ड्युटीला एकटं जायचं आहे, कारण मैत्रीण पण गावी गेली, त्याच्यामुळे आज एकटं जायचं आहे. म्हणजे लवकर नाही, पण टायमातच निघावं लागेल. एकीला एक जण सोबत असलं की पटकन तर नाही, पण वेळ निघून जातो. आणि एकटं असलं की काही खरी नसतं, त्याच्यापेक्षा पटकन घरी जाऊया. चला तर, तुम्ही कशा आहात? तर कणिक भिजवून घेतली, आलू चिरून घेतले. आता सगळं म्हणजे तयारी झाली आहे, स्वयंपाकाची पूर्व तयारी. आता जेवण बनवते पटापट. आज मी आलूचीच भाजी बनवणार आहे, त्याच्यामुळे आलूची भाजी व्हायला काही टाईम लागत नाही. साधी सुकी आलूची भाजी जी आपली मम्मी बनवून देते द्यायची आपल्या टिफिनमध्ये. मला ती अजून तर तीच भाजी आवडते, तर मी तीच बनवणार. भाजीवर आधी तेल टाकलं, त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं लसूण टाकला, थोडासा कढीपत्ता आणि हे टाकलं आपलं मोहरी, आणि त्याच्यात तिखट मीठ राहिलं, तिखट हळद मसाला टाकला थोडासा, आणि नंतर आलू टाकून दिले. आता हे आलू शिजायसाठी थोडंसं पाणी घालते, म्हणजे याच्यावर झाकण पण ठेवलं ना तरी भाजी पटकन शिजेल. आता बनवूया चपात्या पटकन. आता मला हे इकडल्या साईडने ठेवावं लागेल, असंच उलटी कामं चालू.
तर या साईडने चपात्या बनवायला मला लवकर म्हणजे जवळ पडेल ना, एक तर फिरा उभं लागेल. याच्यामध्ये तेल आहे, नाही तर म्हणतात की पाणी कशाला लावते. तेल काढलं याच्यामध्ये, हे सकाळी शिल्लक झालं होतं चपात्या बनवायला, तर मग यातच काढून ठेवलं आम्ही. आता चपात्या बनवते पटापट. लहान बनवायच्या मोठ्या बनवायच्या, पण 3 चपात्या बनवायच्या एवढं ठरलेलं असतं माझं. 3च्या वर पण नाही, खाली झाली तर झाली, पण वर नाही झाली पाहिजे, सवय झाली. नाईट असली तर सर्वात जास्त मी टिफिनमध्ये नेत असेल तर मसाले भात, खिचडी असंच नेते. करायचा पण कंटाळा आणि खायचा पण कंटाळा असेल तर असंच नेते. पण म्हटलं नाही, आज चपाती नेऊया. रोज रोज भात खाणं चांगली गोष्ट नाही. हे चांगलं आहे, पण मसाले भात रोज खाणं हे पण बरोबर नाही ना. तुम्हाला तर माहिती आहे, भात जर खाल्ला ना तर भूक लवकर लागते. आणि सकाळी ड्युटीवरून येऊन आल्यानंतर नाश्ता करा, ते खूप अवघड होतं. त्याच्यापेक्षा वाजून होतं तेच बरे की काहीतरी चांगलंच आपण टिफिनमध्ये गेलं तर बरोबर. फक्त 3 चपात्या बनवल्या, 3 चपात्या आणि आलूची भाजी. ती किचनमध्ये माझा चेहऱ्याचा हाल किती गावाला जशी काही मी आता आंघोळ केली आणि बाहेर आली असं झाले. एवढी गरमी वाढली आहे ना, खरंच असं वाटतं कधी पाऊस पडेल आणि कधी नाही. पण हा पाऊस काही पडायचं आमचं नावच घेत नाही. आणि मुंबईमध्ये दमट वातावरण आहे ना, त्याच्यामुळे त्रास जास्त होतोय. पटकन पावसाला मला पड, जरा थंड वाटेल. तो युनिफॉर्म जर घातला ना, म्हणजे ड्रेस घातला ना, तर एवढं गरम मारते ना की पूर्ण ओलं होतं. पण आता काय करावं, मजबुरी. काहीतरी उन्हाळ्यामध्ये दुसरा ड्रेस घालायची काहीतरी हे द्यायला पाहिजे. खरंच लय म्हणजे लय गरम मारतं. आता तुम्ही फक्त चेहऱ्याचं झाल बघा, फक्त चपात्या बनवल्या तर कसं म्हणजे काही खरीच नाही राहिलेलं आता. म्हणजे ऋतूनुसार तर काय होतच नाही. आतापर्यंत तर पाऊस पडायला पाहिजे होता आणि ते तर झालं. आता तर मुंबईमध्ये फक्त 40 की 30 दिवस पाणी पुरेल एवढंच पाणी राहिलंय प्यायचं. तर मग नंतर आमचे हाल काय होतील का माहिती, जर पाऊस नाही पडला तर. पण पाऊस लवकर पडला पाहिजे, कारण आत्तासुद्धा पाणी नाही आहे. पाणी म्हणजे आम्ही रूम अशीच बघून केली होती की 24 तास पाणी असायला हवं. आणि आता असं झालं की आत्ता पण आमच्या रूमला पाणी नाही आहे. सकाळी होतं 10 वाजेपर्यंत पाणी होतं सकाळी, पण टाकी भरून ठेवली वरची, तसं काय नाही आहे प्रॉब्लेम. पण आता तर पाणी नाही आहे ना. आता परत कॉक चालू करा, नंतर खालचं टाकीतलं पाणी येईल, नंतर मग कामं करा, त्यातच वेळ जातो. काय करायचं. पाऊस जर पडला तर खूप चांगलं होईल. खूप म्हणजे खूप सगळ्यांसाठी प्रश्नच सुटेल सगळ्यांचा. आता पावसाची खूप गरज आहे, खूप म्हणजे खूप. काय माहिती तर कधी पडतो कधी नाही. सांगितले 24-25 तारखेला, तर पडायलाच पाहिजे. आम्ही तर वाट बघतोय पावसाची असं डोळे लावून. काय होतं कधी कधी ड्युटी पण लागते ना, तर ढगं बनतात. नाईट ड्युटी लागते तर ढगं भरतात. बघतो 1-2 थेंब पडते आणि पाऊस गायब, पडतच नाही. एवढं म्हणजे असं काही खेळ चाललाय, असं चाललंय. पाऊस तर काही पडायचं नावच घेत नाही. असं मी जेवण बनवलं, आलूची भाजी, चपाती. असा हा डब्बा तयार झाला. आता डब्बा तर तयार झाला, मग मी तयार व्हायची बाकी आहे. तर आता मी पण आवडते, कारण आता झाले 5 वाजून 10 मिनटं झाले. तर चला पटकन आवडते मी सुद्धा. आता टाईम पटापट जातो. मोपो लावून घेते. जर युनिफॉर्मची एखादी पण वस्तू मिस झाली ना, तर लोकांचं आपल्याकडे असते, म्हणजे नजर असते. आपल्याला वाटते की आपल्याला कोणी बघत नाही, पण असते. जर एखादं समजा मोपो किंवा नेम प्लेट किंवा लाईन ॲड लावेल नसलं ना, गलतीने कोणी जर विसरलं तर त्याच्याकडे असं लक्ष जातं ना. त्याला 4-5 लोक तर
मॅडम तुमचं लायनर, मॅडम तुमची नेम प्लेट, असं होतंच. त्याच्यापेक्षा सगळं पद्धतशीर लावूनच घ्यायचं आधीच, म्हणजे कोणी म्हटलं नाही पाहिजे काय. आता तुम्ही तयार झाले तर तुम्ही इथंच थांबा, मी येतेच. आधी तर बरं ना, मी खूप छान छान हेअरस्टाईल करून जायची ड्युटीला जाताना, कारण मला आवडायचं. पण काय व्हायचं त्याने ना, माझे हे केस ना असे ताणल्या जायचे आणि मागे जो बन पाडतो ना तो जर फिट बांधला तर तो पण ताणल्या जायचा. त्याच्यामुळे मला जास्त त्रास व्हायचा. तर आता मी जास्त काही हे करते, कधीतरी मला घालू वाटली छान हेअरस्टाईल तर मी घालते, नाहीतर मी काय करते, अशी पट्टी घेते, ही अशी अशी असते आमची ड्युटीला जायची धावपळ. धावपळ नाही म्हणतात, असं असतं सगळं रुटीन कामाचं अगोदरचं. आणि आता मी नाईटला जाणार आहे ड्युटीला, मग नंतर उद्या सकाळी येईल, म्हणजे मला उद्या तर सुट्टीच राहील. मी म्हटलं आज आपण व्लॉग शूट करूया, कारण की मला असं वाटत होतं की मी ड्युटीच्या आधीचं रुटीन तुम्हाला दाखव, कारण तुम्ही माझा जो ड्युटी नंतर काय जो ब्लॉग बघितलाय ना रुटीनच्या नंतर, त्याला खूप सारं प्रेम दिलंय, कारण त्याचा वॉच टाइम पण खूप जास्त झालाय, म्हणजे खूप जास्त प्रेम तुम्ही दिलंय त्याला युट्यूबला, मोठ्या ब्लॉगला. त्याच्यामुळे मला वाटलं की हा पण शेअर करूया, म्हणून मी हा ब्लॉग बनवला. आणि खूप जण म्हणतात की तुम्ही पोलीस आहात, तुम्हाला चालतं का युट्यूब वगैरे असं चालवायला वगैरे, तर चालतं, का नाही चालणार. म्हणजे आम्ही ड्युटीची इन्फॉर्मेशन तर नाही देत ना युट्यूबला, किंवा ड्युटीबद्दल काही सांगत नाही, किंवा ड्युटीबद्दल काही बोलत नाही ना, मग चालतं ना, का नाही चालणार. माझे ब्लॉग तर सिव्हिल असतात, युनिफॉर्मवर तर नसतात. थोडीशी क्लिप असली युनिफॉर्मवरची तर असली, पण बाकीचं तर काही युनिफॉर्मवरचं नसतं. त्याच्यामुळे आपण ड्युटीबद्दल काही शेअर करत नाही ना, मग चालते, असं काही नाहीये. हा, आधी मागे रील वगैरे नाही टाकायच्या तर ना ठीक आहे ना, रील युनिफॉर्मवर टाकायचंच नाही, सिव्हिलवर तुम्ही टाका. सिव्हिलवर तुम्हाला टाकलं तर कोण बोलेल, कोणीच नाही बोलणार, कशाला बोलेल. आपलं पर्सनल पण आयुष्य आहे ना, ड्युटी सोडून पण आपलं आयुष्य आहे ना, मग ते पण आपण जगलं पाहिजे ना. त्यासाठी मग कशाला टेन्शन घ्यायचं, लोक तर बोलतच राहतील. त्याच्यापेक्षा मस्त तुम्हाला पण सोशल मीडिया आवडत करा. सोशल मीडिया सोडून बाकी पण सगळं आहे की तुम्हाला जे आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही करा. आणि मेन म्हणजे फक्त ड्युटी घर काय, मग आपली लाईफच बोरिंग होऊन जाईल ना. काहीतरी नवीन तर पाहिजे ना, मग नवीन पाहिजे तर नवीन करा. त्याच्यामुळे कोणी काही बोलत नाही की तुम्ही व्लॉग वगैरे बनवतात, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. तर असं असतं सगळं. आणि ठीक आहे, तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. व्लॉग कसा वाटला ते पण सांगा.